हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे स्वामी समर्थांचा प्रकट दिन. आता केंद्रामध्ये बरेच कार्यक्रम वगैरे ठेवले होते, पण जाणं काय पॉसिबल नव्हतं. सो मी घरीच स्वामींना अभिषेक करायचं ठरवलं होतं आणि छान त्यांची पूजा करायची. सो मी इथे स्वामींना छान आसन सजवून घेत आहे. माझ्याकडे जेवढी अवेलेबल फुलं होती तीच मी यूज केली, कारण आमचा हार थोडासा लेट येतो त्याच्यामुळे. इथे बघा स्वामींना अभिषेक घालून मी नवीन वस्त्र आणले होते, ते सगळे घालून घेतले. ॲक्च्युली मला कधीच वस्त्र मनासारखे भेटत नव्हते, पण काल मला केंद्राबाहेर जे दुकान होतं स्वामींच्या वस्तूंचं, सगळी पुस्तकं वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात तिथे. तिथे मला अगदी मनासारखं वस्त्र मिळालं आणि ते पण एकदम मापात. सो मी ते वस्त्र घेतलं आणि हे रांगोळीचा छाप वगैरे पण मी तिथूनच घेतलेला आहे. तर इथे छान स्वामींना मी सजवलं. मला खरं तर केंद्रात जायची इच्छा खूप होती, कारण आज तिथे नवीन मूर्ती प्रस्थापित करणार होते आणि बरंच काही काही कार्यक्रम होते दिवसभर, पण जाणं काय पॉसिबल नव्हतं. पण ठीक आहे म्हटलं, मग घरीच पूजा करायची, घरीच छान अभिषेक करायचा आणि नैवेद्य दाखवायचं मी ठरवलं. आणि त्याप्रमाणे सगळं छान पार पडलं. इथे युगांक बघा, युगांकला कधीच सांगावं लागत नाही मुजरा कर किंवा देवाच्या पाया पड. आम्ही जेव्हा पण कोणी देवापाशी काही पूजा करत असेल, आई अकरामाळी करत असतील किंवा आजोबा भंडारा लावत असतील, तर ते बघून तो त्यांना फॉलो करतो. त्याला माहिती आहे मी मुजरा करते, तर मी केलं की लगेच तो येऊन बसतो. मग संध्याकाळी ऑफिसचं काम झाल्यावरती मी एक पाठ करून घेतला स्वामीचरित्र सारामृताचा. तो मी ठरवलंच होतं आज करायचं, त्याप्रमाणे मी आज सगळं करून घेतलं. मग नंतर ॲक्च्युली मला मंदिरात आरतीला जाता आलं नाही केंद्रामध्ये. सो आमच्या इथे आणखीन एक स्वामींचं मंदिर आहे. तिथेच मग 8 वाजता आरती असते संध्याकाळी. सो तिकडे आम्ही गेलो. तिथे खूप छान आरती झाली. तिथेच आरतीच्या वेळेमध्येच ते 11 माळी जप करून घेतात. तर सगळ्यांबरोबर सामूहिक 11 माळी जपसुद्धा झाला. इथे पादुका आल्या होत्या. त्या पादुकांचं दर्शन झालं. मंदिर बरंच रिनोव्हेट केलं होतं. आधी थोडं वेगळं होतं. आता बरेच नवीन फोटोज लावलेले आहेत त्यांनी. सो मग इतकं छान वाटलं इथे पण, प्रसन्न, आणि खूप गर्दी होती. युगांकने पण अजिबात त्रास दिला नाही. तो पूर्ण 1 तास शांत बसला होता. त्याने काही हट्ट केला नाही किंवा काहीही, म्हणजे लहान मुलं कशी बसत नाहीत स्थिर, पण तो यावेळेस खूप स्थिर होता. सगळं टाळ्या वाजवत होता. बरंच त्याने एन्जॉय केलं. मग इथे हे आहे बघा, हा फोटो माझा सगळ्यात फेवरेट आहे. मला असं वाटतं की खरोखरच स्वामी समर्थ बघतायत माझ्याकडे. इथे बरेच असे फोटोज नवीन त्यांनी तयार केलेले आहेत. नेक्स्ट टाईम मी याचा एक व्लॉग बनवेल. सो नक्की शेअर करेल मी तुमच्यासोबत तो. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.